राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी. संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती करा, जेणेकरून या चॅनलवरती बनलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुमच्याकडून कोणतीही न्यूज मिस नाही होणार. मराठवाड्यातील 16 लाख शेतकऱ्यांचे अनुदान अडकलं. हे काम केलं तरच मिळतील पैसे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 3182 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. मात्र त्यातील मोठा हिस्सा अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. मराठवाड्यात या वर्षाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये तब्बल 44,17,635 शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 3132 कोटी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली होती. मात्र त्यातील मोठा हिस्सा अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत हा पोहोचलेलाच नाहीये. शासनाच्या आकडेवारीनुसार जाहीर केलेल्या एकूण 3182 कोटी रुपयांपैकी 2075 कोटी रुपये हे 28,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अपलोड करण्यात आले आहेत. यापैकी 21,63,000 शेतकऱ्यांना 1568 कोटी रुपयांचं अनुदान थेट मिळालेलं आहे. मात्र अजूनही 16 लाख शेतकऱ्यांचे 1139 कोटी रुपये अनुदान KYC प्रक्रिया अभावी प्रलंबित आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाच्या नुकसानीची भरपाई एकूण 80% शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आले असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाने केला आहे. तरी काही जिल्ह्यांमध्ये अजूनही या पैशांची प्रतीक्षा ही शेतकऱ्यांना लागलेलीच आहे. त्या जिल्ह्यांपैकी एक जिल्ह्याचं नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे. मात्र या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाईचे आदेश अद्यापही जाहीर झालेले नाहीत. सोमवारी यावर निर्णय अपेक्षित असून जिल्हा प्रशासनाने आधीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी ही तयार केलेली आहे. आदेश जाहीर होताच ती यादी अपलोड करण्यात येईल. शेतकऱ्यांना जर अनुदानाचे पैसे हवे असतील तर शेतकऱ्यांनी KYC करणे हे शासनाने आता बंधनकारक केलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आणि आधीच KYC केलेले असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. परंतु ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान भेटलेले नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही निधी जमा झालेली नाहीये. मराठवाड्यात 32 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, कापूस, बाजरी आणि तूर यासारख्या प्रमुख पिकावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. शासनाने जाहीर केलेली मदत ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असा दावा करण्यात आला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या खाती अजूनही अनुदानाचा रुपयाही पोहोचलेला नाहीये. दिवाळी संपल्यानंतरही नुकसान भरपाई न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजीही वाढलेली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी संघटनांकडून शासनाकडे तातडीने अनुदान वितरण पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करून निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील 16 लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे अजूनही अडकलेलेच आहे. ज्या शेतकऱ्यांचं अनुदान हे अजूनही अडकलेच आहे त्या शेतकऱ्यांना अनुदान पाहिजे असेल तर KYC करणे किंवा फार्मर ID काढणे हे बंधनकारक झालेले आहे. जोपर्यंत राहिलेले शेतकरी फार्मर ID किंवा KYC करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या खात्यावरती अनुदानचे पैसे हे पडणार नाहीत. त्यामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर KYC करणे किंवा फार्मर ID काढणे हाच त्यावरती एक समाधान आता राहिलेलं आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री श्रीमाननीय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी
स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील 15 दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरतीही सर्व रक्कम जमा होईल. आमच्याकडे जशा याद्या आल्या तसे आम्ही पैसे टाकायला सुरुवात केलेली आहे. कोणत्याही यादीची आतापर्यंत वाट पाहिली नाही. जशा जशा याद्या येतील तसे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत राहतील. आतापर्यंत आम्ही 90% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा केलेत, परंतु काहीच्या शेतकऱ्यांच्या खाते ह्यांनी KYC किंवा फार्मर ID केली नाही, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होईल असेही काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही तो लाईकही करू शकता व चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातील कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार.